केसामध्ये गंगावला बुचुडात केवळा केसामध्ये गंगावला बुचुडात केवळा हे गैसा गोना लोळताय हा जरा डोक्याचा अलंकार हा जरा डोक्याचा अलंकार हा आता राहायला कुठला महाराज काना मध्ये जुना फुले काना मध्ये जुना फुले जुगाचं ग मोठी खर काना मध्ये जुना फुले जुगाचं ग मोठी खर ये लाला पदर चार काय कानाचा अलंकार आता राहायला कुठला महाराज नाका मध्ये गा मुक्ता फळ नाका मध्ये गा मुक्ता फळ मुक्ता फळ चंद्रकोर नाका मध्ये गा मुक्ता फळ मुक्ता फळ चंद्रकोर नाही नाटकाचा घाली काय नाही नाटकाचा घाली काय आता हायला अलंकार बोलला महाराज गळ्यामध्ये गा मोहन माळे गळ्यामध्ये गा मोहन माळे मोहन माळा पुतळ्या माळ गळ्यामध्ये गा मोहन माळे मोहन माळा पुतळ्या माळ चंद्रहाराला जागा कर काय चंद्रहाराला जागा कर काय गळ्यामध्ये ग मोहन माळ मोहन माळा पुतळ्या माळ म्हणजे काय या देवीच्या गळ्यामध्ये मोहन माळ पुतळ्या माळ कशी आली तो छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचा असताना पहिला किल्ला कुठला घेतला पहिला किल्ला कुठला घेतला हा तोरणा मोठ्याने बोला की हा तोरणा सांगा की सरळ मग धुला काय तर तुम्ही मारणार नाही बिंदास तुम्ही बोला चुकलं चुकू दे पहिला किल्ला घेतला कुठला तोरणा किल्ला हा तोरणा किल्ला घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज मनामध्ये काय विचार केलं राजगाडी चालवायची ती कशी चालवायची कशी महाराज शिवमुद्रा घडवलं आपण छत्रपती शिवाजी महाराज सिंबल माहिती आपल्याला शिवमुद्रा माहिती आहे ना आपलं राज्य भारत चालवावं त्यावर शिवमुद्रावर ही भेट कुणाला द्यायची आई जगताची जगन्माता तुळजापूरची भवानी कुलस्वामिनी माझी दैवत अंबाबाई तिला ही शिवमुद्रा द्यायचं आणि पूर्वजांनी काय म्हटलं गळ्यामध्ये गा मोहन माळ गळ्यामध्ये गा मोहन माळ मोहन माळ पुतळ्या माळ चंद्रहाराला जागा कर काय
आता हा अलंकार कुठला कुठला महाराज हातामध्ये का गोट पडली हातामध्ये का गोट पडली चुड्या चालई ग थाट हातामध्ये का गोट पडली चुड्या चालई ग ठाट बाजू बंदला घुंगरू डात काय घुंगरू डात काय पर्वता आता व्हायला अलंकार कुठला कुठला महाराज पायात पायी पोला रे पायात पायी पोला रे वासोळी चालई ग थाट पायात पायी पोला रे मासोळी चालई ग थाट पैंजणाला जागा तर काय पैंजणाला जागा तर काय पर्वता भाय पैंजणाला जागा तर काय अमेरिका भाय पैंजणाला जागा तर काय पर्वता भाय पैंजणाला जागा तर काय अमेरिका भाय पैंजणाला जागा तर काय पर्वता भाय पैंजणाला जागा तर काय अमेरिका भाय पैंजणाला जागा तर काय पर्वता भाय आता सांगा हो बघताना आता सांगा सगळेजण असा कुठला अलंकार देवीचा राहिलाय देवीचा अलंकार असा कुठला राहिला सांगा हे तर तुमच्याकडे आहे असा अलंकार देवीचा कुठला राहिला सांगा विचार करा लागेल पाठ करून कुठले कुठले अलंकार सांगितले सगळा अलंकार सांगितलं मी हा खरं देवीचा अलंकार कुठला राहिलाय हा अहो पुतळ्याबरोबर हे आली की शिवाजी महाराज दिले सांगितलं की स्पष्टपणे सांगितलं त्यात शिवमुद्रा घातलं शिवाजी महाराजांना 64 विघ्नाची कवड्याची माळ घरामध्ये घातलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी अंबाबाईनं लक्षात ठेवा हा दुसरं सांगा मंगळसूत्र देवीने घातलं सुद्धा असं कुंकू लावलं आपण सगळ्यांनी राहायला कुठला आला का सांगा लवकर पाठ करून कंबरपट्टा कमरेला पट्टा नाही तुळजापूरच्या भवानीला कमरेला पट्टा नाही तुम्ही गुगलवर सर्च करा मोबाईलवर देवीची प्रतिबिंब मूर्ती येते त्यावर सगळं आहे खरं अलंकार एकच व्हायला कुठला सांगा महाराज हा हिंट पाहिजे म्हणे ना हिंट पाहिजे म्हणे हिंट हा हिंट काय प्रिंट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे खरं असा अलंकार गुपित आहे हा बोला मावशी चुकलं चुकू दे बोला बोला सांगा बिंदास सांगा काय काय शिस्तात सांगा हा शिस्ता सांगा त्या सकाळ 5 ला सांगा चालते हो म्हटलं की ताई आता तर गोट पाटली चुड्यात चालय ग थाट बाजू बंडाला घुमरून जात काय आंबी काम आहे माहित आहे काय का सांगू हा लक्षात ठेवा हा ओके हे बघा सांगता सांगितलं बघा पायातला सोडवा आता झोपत उठलेत बहुतेक ताई चॉकलेट खायला तो मला झोप उडाली तुमची म्हणजे चॉकलेट कॉफी चॉकलेट नाही कच्चा मँगो पाहिजे देवगड मध्ये नाही म्हणून हो बघा बरोबर आंबा काय म्हणजे आंबा सर्वले नलाली देवी सर्वले नलाली तर जडव नाही लाली देवीने जडव का घातलं नाही हे सांगा तुम्ही आता का गोंधळी महाराज म्हणजे महाराज तेवढं नाही जाणे असले तर तुम्हाला विचारलं असतं काय अहो म्हणजे महाराज हा अहो परवाचा आजी वाजता बघा ती आजी कशी झोपायला बघा आजी कशी झोपायला जुनी पद्धत कशी आजी बघा
आजी झोपायला आल्या. आजी तू ना ती पाण्यासाठी आजी ती झोपाल्या. त्या मावशीला चहा पाजाने पाणी द्या. मावशी सपनात आहे. सपनात आहे. सपनात आहे मावशी. म्हणजे महाराज. हा बोला महाराज. आदिमाई आदिशक्ती तुळजापूरची भवानी माता. हा जोडवं का नाही घातलं? का महाराज? म्हणजे महाराज हा तर जोडवं घातलं असतं हा तर महिषासुराचा वध झाला नसता बाबा. बरोबर आहे महाराज. तर जोडवं का नाही घातलं? का महाराज? त्या आदिमाई आदिशक्तीनं हा जोडवं नाही का घातलं? तर त्याला एक कारण आहे. कोणतं कारण महाराज? म्हणजे महाराज हा बोला. त्या पाठीवर मोठा इतिहास आहे बाबा. हा ज्या टायमाला आदिशक्तीचा अवतार झाला कोण? कोण महाराज? पहिला अवतार कुठला? सतीचा. सती जन्माला कशी आली? कशी? म्हणजे महाराज हा या सतीचा पिता कोण? कोण? दक्ष राजा. हा सतीचा पिता कोण? दक्ष राजा. हा दक्ष राजा बाबा कोण? ब्रह्मदेव. कारण ब्रह्मदेव कसा? म्हणजे महाराज हाय महाराज. महादेवाला घडलं. हा आदिशक्ती मातेनं. हा आणि महादेवाला घडलं कोणाला? विष्णुदेवानं. हा विष्णुदेवाला घडलं. विष्णुदेवानं झाला बिंदूतलं ब्रह्म कमळ उगलं बाबा. हा त्या ब्रह्मकुमारातनं ब्रह्मदेव निर्माण झाला. आणि त्या ब्रह्मकुमारातनं ब्रह्माच्या अंगठ्यातून पायाच्या अंगठ्यातून बोला बोला. पायाच्या अंगठ्यातून महाराज हा ह्या दक्ष राजा जन्म झाला. हा पायाच्या अंगठ्यातून नक्कातलं ह्या दक्ष राजा जन्म झाला. बर. तर ब्रह्मदेवाला 5 मुलगी होतो. किती? 5 मुलगी. पंचमुखी ब्रह्मदेव म्हणतात त्याला. हा तर 5वा मुलगा कसा होणार? कसं? दैत्य लोकांना माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण नव्हतो? बर तुमच्यापेक्षा? माझ्यापेक्षा नव्हतं बाबा. देवापेक्षा. हा बरोबर आहे. देवापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ मीच आहे. हा म्हणजे का? जन्माला घालणार मीच. हा त्याचं भाग्य लिहिणार मीच. म्हणून मी श्रेष्ठ आहे. 5वा मुलगा बोलावलं. तर महादेवाला हे चालू झालं नाही. कारण का? का महाराज? महादेव मोक्ष मिळतो त्याला कामगिरी काय दिली ती? काय दिली? त्या धरतीवर कोण बी जन्मलं हा त्याला मरण झालं त्याला मोक्ष तुला द्यावं. म्हणजे असं गौरव वागळाला तर महादेवाने काय केलं? काय केलं? हातामध्ये त्रिशूळ धरलं. हातामध्ये त्रिशूळ धरलं. 5वा मुलगा उठलं. त्यापासून काय म्हणाला दक्ष राजा? आजपासून महादेव माझा शत्रू. महादेव माझा शत्रू आहे. मी तिची पूजा करणार नाही. फक्त पूजा करणार कोणाला? ब्रह्मदेव आणि विष्णुदेवाला. ब्रह्मदेव माझा पिता आणि विष्णू माझा परमेश्वर असं म्हणला ना महाराज. हा जर शिवलिंग बघितलं तर तळपायाची मस्तकात डोक्यावर धरते बाबा. आणि महादेवाचं बेलपत्र बघितलं तर रागितलं बाबा दक्षराजाला. हा तर काय केलं सतीनं? काय केलं म्हणजे महाराज? महाराज हा त्या दक्षराजाने काय बघितलं विष्णुदेवाकडे? काय? तुम्ही सृष्टीचे रचता आहे. हा माझे पिता परमेश्वर देव वाढत तुम्ही आदिशक्ती माझ्या पोटी यावं. म्हणजे माझ्या घरामध्ये बायकोच्या पोटी जन्माला यावं आदिशक्ती. हा म्हणजे तुळजापूरची भवानी माता. तर विष्णुदेवानं असं का घडलं? कारण महादेवा सगळं लग्न व्हायचं होतं देवी संग. कारण का? कुठल्याही कार्यक्रमात जातं ना हा 4च रुपये. कुठली? कुठले महाराज? ब्रह्मदेवाचं हा आणि विष्णू लक्ष्मी हे 2च जोडपं 4च रुपये जाणार. कारण महादेवाचं जोडपं कुठं आहे? एकटाच आहे तुझा महादेव. कारण की का? त्याला आदिशक्ती आधूर आहे. महादेव एक शक्तीपासून आधूर आहे. ते कुठल्या? आदिशक्तीपासून आधूर आहे. जन्म झाला सतीचा दक्ष राजाच्या वाड्यामध्ये. कुठे महाराज? हा दक्ष राजा अग्नी होमातून जन्मली तुळजापूरची भवानी माता. हा अठ्ठ्या वनामध्ये दक्ष राजा तपस्या करू लागला. त्या आदिशक्ती अग्नी होमातून जन्मलं. लहानाची मोठी झाली, खेळायला लागली, वाढा लागली. जेव्हा वयानं मोठी आली सती माता तेव्हा काय घडलं महाराज? काय घडलं महाराज? तर मनामध्ये एकच विचार लागला गेला. हा तर महादेवाची पेन दिसून आली त्याला. त्या सतीला महादेवाची पेन दिसून आली आणि महादेवाचं नाम स्मरण सुरू केलं. तर देवा भगवंता असं का झालं? तर माझ्या भावाने शत्रू महादेव. तर त्याच्या मनामध्ये माझं काय विचारायला आलाय? तर विष्णुदेवाने काय म्हणलं? आराध्य देवतानं तुझा जन्म सती त्यासाठीच झालाय. तुमचा जन्म त्यासाठीच झालाय महादेवाशी विवाह करण्यासाठी.
तुम्ही बाबाला विचारून बघा, बाबा तुझं लग्न करून देणार नाही हे मी गॅरंटी देतो. तर तुम्ही कसं लग्न करणार तुमचं तुम्ही बघा. विष्णूदेवाने आपल्या अंगावरची बाजू काढला आणि सतीला बोलायला दक्षिण गेला, बाबा मी लग्न करणार तर महादेवाशीच करणार, नाहीतर लग्न करणार नाही. तर दक्षिणेला काम लागला, सती तू खुई झालीस काय? तर महादेवाशी लग्न केलंच. ते महादेव साधा सुद्धा नाही, मशानमध्ये राहतो, सदा नशेमध्ये भंग असतो, मशांची अंगावर राग लावतो, मशांची अंगावर राग लावतो महाराज. हा आणि सदा भिकारी भीक मागतो, भिक्षा मागतो. तुला नवरा तो काय घालणार? तर सती हाताला बसली, लग्न करणार तर महादेवाशी, नाहीतर मी लग्न करणार नाही. तर दक्षिणेला काय म्हणू लागला, काय म्हणू लागला तुझं सती त्यावर लग्न केलंस, सती तू त्यावर लग्न केलंस तर माझा घरचा हुंगरा तुला चढायचा नाही, माझ्या घरचा योग हुंगरा तुला चढायचा नाही. तू मला मिळीस, मी तुला मिळू. तर महादेवाला आमंत्रण दिलं लग्नासाठी. राजवाड्यामध्ये बोलवलं, लग्न लावलं, पाठवणी करतात देवीची. त्या दक्षिणेने एकच म्हणलं सर्व सैन्यांना, राजवाडा सर्वात होऊन काढावा. कारण की का भिकारी माझ्या घरात आला होता, राजवाडा सर्वात धुवून काढा. म्हणजे महाराज बोला, राजवाडा सर्व धुवून काढा म्हटलं त्यानं. हा तर का महाराज माझ्या घरामध्ये महादेव आला होता. बरोबर आहे. होम यज्ञ घाला, हा 33 कोटी देवाला आमंत्रण द्या, 33 कोटी देवाला आमंत्रण द्या. तर 33 कोटी देव आले या राजवाड्यामध्ये. हा तर नारद मुनी हे सर्व कळा लावत फिरतो. बरोबर आहे. तर जोडपं दिसला कोणाचं, कळला पाहिजे. दिसलं महाराज, महादेव दिसणार कळ लावायचं काय. अहो गोपी महाराज, हा नारद मुनी नुसतं कळ लावत फिरतोय, हा महादेव नुसतं कळ लावत फिरतोय. तर जोडपं कोणाला दिसला नाही बाबा त्याला, गोपी महाराज कोणाचं दिसलं नाही. महादेव आणि पार्वतीचं जोडपं दिसत आलं. बरोबर आहे. खरं का त्रिणी लोकांचा स्वामी महादेव, तिचं जोडपं का नाही? तर कळ लावायची कुणाला, कुणाला, त्या पार्वती माताला कळ लावायची आणि होम थांबवायचा. नारमुनी मनामध्ये एक विचार केला, पार्वती माता कैलासाची मालकीने तू अर्धागिरी पार्वती माता 33 कोटी देवाला आमंत्रण केले, तर तुम्हाला दोघांनी जोडप्याला का आमंत्रण दिलं नाही? महाराज सती पार्वती माता म्हणून आली, तर लाडकी कन्या सती त्यांची मी प्रिय कन्या, तर बाबाने मला का आमंत्रण दिलं नाही? मी बाबाला जाब विचारणार म्हणाल. तर महादेव काय म्हणाला महाराज, काय म्हणू लागला? महादेव काय म्हणाला, सती तू जाऊ नकोस, तू गेलीस तर विपरीत काय तर घडणार आहे, विपरीत काय तर घडणार आहे. म्हणजे महाराज विपरीत काय तर घडणार आहे, घडणार आहे. तू सती जाऊ नको, तू इथंच थांब. तर बायका कुठं ऐकते आजकालच्या, आताच्या ऐकत नाही तो, आताच्या ऐकत नाही, ती सतीला ऐकत नाही. नाही नवऱ्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याला लाकडाला काय मला पाहिजेच म्हणजे पाहिजे म्हणजे हात वाजायचा, जिद्द पाहिजे. आता जिद्दी बायका नाही होतो, आता पाहिजे म्हणजे पाहिजेच. आमच्या माणसाला अनुभव आहे हो. ऐके पंकज, जिद्दी बायका आली बाबा, सतीने ऐकली नाही. राजवाड्यामध्ये जाताना बाबाशी बोलते झाली, पिताश्री मला 33 कोटी देवाला आमंत्रण तुम्ही दिले, तर माझ्या नवऱ्याला का दिला नाही? महादेवाला आमंत्रण तुम्ही का दिला नाही? तर दक्षिणेच्या काय म्हणाला महाराज, काय म्हणू लागला? तुझा नवरा भिकारी आहे, तुझा नवरा आरागी आहे, तुझा नवरा वैरागी आहे, तुझा नवरा नशेमध्ये भंग असतो, मशांची राग लावतो अंगाला. तर पार्वती माता काय म्हणू लागली, काय म्हणू लागली? 33 कोटी देवामध्ये मला नवऱ्याचा तुम्ही अपमान केला, 33 कोटी देवामध्ये नवऱ्याचा अपमान तुम्ही केला माझा. मला या जगामध्ये राहायचं नाही, या देहाला मी त्याग दे, मला देह सोडायचा, मला देह नको. बोलो अग्निहोम तेथे असतो महाराज, या अग्निहोमामध्ये आई जगदंबा उडी मारताना काय घडलं? काय घडलं?
देवी उडी मारताना हा हुडक हुडक नारळ हुडक गुलाबी हुडक काय तू काय गप बसला तू पेड हुडका ना महाराज तो प्राचीन सरळ पेड कुठे पेड कुठे पेढे गेले पोटात हा सती जेव्हा राजवाडी 36 कोटी देवाच्या मध्ये अपमान माझ्या नवऱ्याचा झाला पुन्हा अग्नी होमामध्ये उडी मारताना काय घडलं महाराज काय घडलं महाराज उजव्या पायाची जोडवी हा या उजव्या पायाची जोडवी राजवाड्यामध्ये पडली हा आई जगदंबा तशी आई जगदंबा उडी मारली उडी मारताना आई जगदंबाचा अवतार झाला तुळजापूरच्या भवानीचं हा ते जर जोडवे पायात असलं तर महिषासुराचा वध झाला नसता बाबा तर कसं अर्धान बापयाचं अर्धान बापयाचं आणि अर्धान स्त्रीचं म्हणजे अर्धनारी नटेश्वर असा अवतार घडला माता माऊलीनं आणि महिषासुराचा वध केला तरी कधीही बघा युट्यूबला तुम्ही सर्च करा देवीच्या कपाळावर महादेवाची पिंड आहे लक्षात ठेवा कधी तुळजापूरला गेला तर कधीही बघा तुम्ही अभिषेक घंटाला किंवा युट्यूबला सर्च करा लगेच बघतो महादेवाची पिंड एवढी मोठी देवीच्या कपाळावर म्हणून आंबा सर्वने नल्यानी आंबा सर्वने नल्यानी पर जुडवा नाही राणी आंबा हुबात जन्मली त्याचा काळ झाली हे जे गाणं लिहिलं हे जे गाणं तयार केलं लेखक तुळजापूरचा आराधी त्या आराध्याचं नाव काय काय महाराज रवी नायकाची गुरुगादी रवी नायकाची गुरुगादी दास गणेश आराधी बघा दास गणेश आराधी या देवीचं गाण्याचे लेखक आहे तुळजापूरचा आराधी म्हणून हे ज्याने गाणं गायलं ज्यांनी गाणं गायलं त्याचं नाव काय आहे चंदनाची भक्ती साधिका